नमस्कार. मी कोकणवासी यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज फागपंचमी म्हणजेच होळी उत्सवाच्या पहिल्या दिवसाची माहिती आपण बघणार आहोत. आज फागपंचमी म्हणजेच फाल्गुन शुद्ध पंचमी. आजपासून होळी उत्सवाला सुरुवात होते. फागपंचमीला पहिली होळी पेटवली जाते. फागपंचमीपासून होळी पौर्णिमेपर्यंत दररोज होळी पेटवली जाते. कोकणात होळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. फागपंचमीपासून होळी पौर्णिमेपर्यंत दररोज रात्री गावातील लहान थोर सर्व मंडळी घरोघरी जाऊन फाग मागतात व नंतर सर्व जेथे होळी उभी केली जाते तिथे जमून आरोळ्या आणि बोंबा मारत होळी पेटवली जाते व ग्रामदेवतेच्या नावाने चांगभलच्या आरोळ्या दिल्या जातात. 8 ते 9 दिवस हा होळी उत्सव गावागावात साजरा केला जातो. होळी पौर्णिमेच्या दिवशी रात्री मोठा होम सजवला जातो. वाजत गाजत माड आणला जातो. माडाची पूजा होते व माड उभा केला जातो. माड म्हणजे एक मोठे सरळ वाढलेले जुने झाड. ते तोडून सर्व ग्रामस्थ वाजत गाजत नाचवत माड सहाणेवर आणतात व तो माड उभा केला जातो. पहाटेला होळी पेटवली जाते. त्याला भद्रेचा होम म्हटले जाते. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात गावदेवीची पालखी येते व शिमगा महोत्सवाला प्रारंभ होतो. घरोघरी पालखीचे आगमन होते. पालखीसोबत देवांचे खेळे आणि शंकासूरही घरोघरी येतात व आपली कला सादर करतात. घरी देव येणार म्हणून सर्व चाकरमानी मोठ्या संख्येने आपापल्या गावी ग्रामदेवतेच्या स्वागतासाठी हजर असतात. घरोघरी सुंदर सजावट, रांगोळ्या, नैवेद्य वगैरे तयारी केली जाते. घरोघरी पालखीचे आगमन झाले की देवांची पूजा, गाऱ्हाणी, नवस केले जातात. भक्तांची गाऱ्हाणी व आरत्या स्वीकारत देव घरोघरी विराजमान होत असतात. होळी पौर्णिमेपासून फाल्गुन अमावस्येपर्यंत हा शिमगा गावोगावी साजरा केला जातो. सर्व गावातील आरत्या झाल्यावर शिंपणे उत्सव साजरा केला जातो. शिंपणे म्हणजे रंगपंचमी साजरी केली जाते. शिंपण्यात देव व भक्त रंगात न्हाऊन निघतात व पालखी मंदिरात विराजमान होते व शिमगा महोत्सवाची सांगता होते. असा हा कोकणचा शिमगा प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावा असा असतो. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.